गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य या प्रासादिक ग्रंथाच्या 26व्या अध्यायातील कुवलयाश्व आणि मदालसेची कथा आपण पाहत होतो. कपटी तालकेतून राजपुत्राची कंठी देऊन त्याच्या मृत्यूची खोटी कहाणी राजा शत्रुजिताला आणि मदालसेला सांगितली आणि आनंदाने वनात परतला. आपल्या अत्यंत सद्गुणी तरण्याबांड मुलाच्या मृत्यूच्या वार्तेने राजा मटकन खालीच कोसळला. कपाळ फोडून घेत राजा जोर जोराने आक्रोश करू लागला. आणि मदालसा त्याचे गुण आठवून आक्रंदन करू लागली. पती परमेश्वरच राहिला नाही तर काय करावी ही संपत्ती? हत्ती घोडे हे साम्राज्य हे सगळं असून काय उपयोग? पती सवे साम्राज्य पुत्रा सवे धर्मराज्य इतरांसवे यमराज्य जे प्राज्य कष्ट दे. अर्थात पती सवे साम्राज्याचा उपभोग घ्यावा, पुत्रासह धर्मराज्य भोगावं, त्यांच्या विणा इतरांबरोबर आयुष्य कंठणं हे यमयातना देणारं आहे, महा कष्टदायक आहे. छे छे, हे विधवेचं जिणं नको, ते पदोपदी शीण देणारं आहे. पतीच्या विरहाचं दारुण दुःख सोसणं महा कठीण आहे. त्यापेक्षा मी सहगमन करावं हेच ठीक आहे. त्यामुळे माझ्या कुळाचा उद्धार होईल. इथं त्याच्या मागे त्याच्याशिवाय राहण्यापेक्षा परलोकात पतीसह मी परमानंदात राहील, असा मनाशी निर्धार करून तिनं तात्काळ अग्नी पेटवला. हातात पतीची कंठी घेऊन तिनं अग्नी प्रवेश केला. काय त्या पातिव्रत्याचा महिमा वर्णन करावा. रेणुका, मदालसा, काय दिव्य स्त्रिया आहेत या. शतदा नतमस्तक व्हावं. सुनेनं असा अग्निप्रवेश केलेला पाहून शत्रुजित हादरलाच. त्याच्या आक्रोशाला पारावर राहिला नाही. म्हणू लागला, किती अभागी आहे मी. लहानपणीच माता गेली, तरुणपणी पत्नी सोडून गेली आणि आता वृद्धापकाळी तरुणाबांड पुत्र मृत पावला आणि माझी ही सोन्यासारखी सून तीही सती गेली. माझ्यासारखा पापी कोणीतरी असेल का? या संसारात आता काही सार उरलं नाही. मी तरी जगून काय करू? हे दुःखरूप जीवन जगण्यापेक्षा मेलेलंच बरं, असं म्हणून सून आणि पुत्राचे गुण आठवून त्याने धरणीवर अंग टाकलं आणि व्याकुळ होऊन रडू लागला. आता इकडे आपल्या दुष्ट कारस्थानात यशस्वी होऊन अत्यंत समाधानानं तो कपटी तालकेतू आश्रमात आला. राजपुत्राला मानभावीपणे म्हणाला, राजा, तू धन्य आहेस, उदार महात्मा आहेस. माझे त्वा कार्य केले, मनोरथ सिद्ध झाले, सर्व हेतू पुरले, मन धाले माझे आता. तो लबाड म्हणतो कसा, राजा, तू माझं कार्य सिद्ध केलंस, माझा मनोरथ पूर्ण केलास, माझे सगळे हेतू, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याने माझं मन समाधानाने अगदी तृप्त झालं आहे. तुझी इच्छा असेल तर इथेच राहा की काही दिवस. तो बिचारा सरळ मनाचा राजपुत्र. त्याचं कपटी बोलणं त्याला उमगलंच नाही. उलट त्याला तपस्वी मुनी समजून त्याला वंदन करून त्याने त्याचा निरोप घेतला. तो वनातून नगराकडे जात असताना त्याचं मन उगाचच अस्वस्थ होऊ लागलं.
वामांग स्फुरण पाहू लागलं. दिवसा ढवळ्या खुबडाचं ओरडणं ऐकून तो तर एकदम शंकितच झाला. हे सगळे अपशकून जाणून कसल्या तरी संकटाची चाहूल लागत होती आणि तो चिंताग्रस्त होऊन वेगानं राजवाड्याकडे निघाला. आपला पती सुखी असो, हरे राम अशी प्रार्थना करत मुखानं हरिनाम घेत तो त्या एकाकी वाटेवरून तो चालला होता. नगरात शिरला तर काय, सगळे रस्ते सामसूम. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. कुठंही नेहमीसारखा आनंद नाही, उत्सव नाही. कुवल याश्व अत्यंत दुःखी होऊन घाबरून वेगानं राजवाड्यात पोहोचला. तर तिथं तिथं एकच आकांत चाललेला. तेवढ्यात त्याला आपले वडील दिसले. त्याने धावत जाऊन त्यांचे चरण पकडले. राजानं त्याला पाहताच त्याला कडकडून आलिंगन दिलं आणि क्षणात शुद्धीवर येऊन तो विस्मयाने पुत्राकडे पाहतच राहिला. मनात विचार करू लागला, हा भूत होऊन आला की काय? मला हे स्वप्न पडत आहे की माझं दुःख त्या भगवान शंकराला समजलं आणि माझी दया येऊन त्याने ह्याला माझ्यासाठी परत पाठवलं आहे? नाही नाही, जर हा जिवंत आहे तर नक्की कोणा कपट्याने मुनीचं रूप घेऊन खोटी वार्ता सांगितली असावी. पण जर मुनी कपटी म्हणावा तर त्यानं ती कंठी कुठून आणली? सगळंच आश्चर्य आहे. त्याच्या मनात आणखी एका विचारानं उसळी मारली. अरे बापरे, हा जिवंत आहे पण याची पत्नी, तिनं तर देहत्याग केला. अरे रे, ती माझी स्नुषा पवित्र पतिव्रतांमध्ये स्त्री रत्न ती तर गेली. आता हे प्रचंड दुःख मी याला कसं सांगू? आपला पिता असा अत्यंत चिंताग्रस्त, विस्मयचकित विस्फारलेल्या नजरेनं शून्यात हरवलेला पाहून कुवलयाश्व त्याला म्हणाला, तात तात तुम्ही असे दुःखी कशामुळे आहात? अहो काय झालं? असा राजा म्हणाला, मुला तुझा वियोग झाला असं वाटून दुःख झालं, पण आता तुला पाहून त्याचं निवारण झालं आहे. राजाला प्रश्न पडला होता, याला खरं दुःख कसं सांगू? त्याला असं दुःखी कष्टी पाहून कळवळून राजपुत्रानं प्रश्नांचा भडीमारच सुरू केला. तात तात तुमचा कोणी अपमान केला का? तसं असेल तर सांगा, आत्ता त्याला कंठस्नान घालतो. की राज्यकारभारातल्या एखाद्या समस्येमुळे पिता हैराण झाला आहे असं मानून त्यानं विचारलं. तात एखाद्या शिक्षा झालेल्या कैद्याला सोडून द्यायचंय का, की कोणा संकटग्रस्ताचं रक्षण करायचं आहे? एखाद्या गरीब गरजूला धन द्यायचं आहे की एखाद्या दुष्ट श्रीमंताची संपत्ती जप्त करायची आहे? काय आहे तुमच्या मनात? कुठलंही अनुमान न करता बोला तुम्ही. आणि एकदम भलतीच शंका येऊन त्यानं विचारलं, माझी प्राणाहून प्रिय भार्या जी मदालसा, तिनं काही केलं का? तिनं तुमचा काही अपमान केला का? तुम्ही तिला सुद्धा सोडून दे म्हणाल तर तेही करीन. मदालसेचं नाव ऐकताच राजा एकदम घाबरून म्हणाला, मुला मुला तिचं नाव कशाला? आणि तो शोक करत म्हणाला, हा हा पुत्रा तुझी कांता, तुझी ऐकोनी वाईट वार्ता, गेली परलोकी आता, काय सुता सांगावे. मुला, तुझ्या निधनाची वाईट बातमी ऐकून तिनं कंठीसह प्राणत्याग केला, अग्नीला देह अर्पण केला. तुला मी काय आणि कसं सांगू? अरे रे मदालसे, तू कशी काय पतीला सोडून गेलीस? कुवलयाश्व एकदम स्तब्ध झाला. राजाने आपला शोक आवरून सगळी हकीकत सांगितली आणि पुन्हा शोकग्रस्त झाला. काय हा अनर्थ घडला? माझी सून, ती गंधर्व कन्या विनाकारण अग्निप्रवेश करून सती गेली. कोण कुठचा तो मुनी, कशासाठी त्याने हा अनर्थ घडवला काही कळत नाही. राजपुत्राला मात्र सगळ्या गोष्टी आरशासारख्या स्पष्ट दिसू लागल्या. तो मुनी दुसरा कोणी नसून ज्याला मी सोडून दिला तो तालकेतूच होता. त्यानंच सूड उगवला. शत्रुशेष ठेवल्यानं हे संकट ओढावलं. माझी प्राणप्रिय पत्नी,
माझ्यासाठीच मला सोडून गेली, यापेक्षा दुःख ते कोणतं. कुवलयाश्वाचं मन मदालसेच्या विरहाग्नीनं तप्त झालं आणि त्याने प्रतिज्ञा केली, मदालसे, जन्मभर तुझ्याशिवाय दुसऱ्या स्त्रीचा भोगच काय, पण विचार सुद्धा करणार नाही. तरच तुझ्या ऋणातून मी मुक्त होईल. आपल्या प्रिय पत्नीच्या विरहानं तो धर्मशील राजपुत्र एकदमच विरक्त उदासीन झाला. त्याने राजत्याग केला आणि वनात जाऊन राहिला. एकदा तो उदास बसला असताना दैवयोग असा घडला की अश्वतर नागाची मुलं तिथं फिरत फिरत आली. कुवलयाश्वाला वाटलं, हे तपस्वी मुनींचे पुत्र असावेत किंवा वानप्रस्थ असावेत, कारण ते पुत्र अत्यंत तेजस्वी आणि सात्विक दिसत होते. राजपुत्राने त्यांना वंदन केलं. तशी ते पुत्र म्हणाले, आम्ही इथे क्रीडेसाठी आलो आहोत. तू सात्विक दिसतोस, तुझ्याशी मैत्री करायला आम्हाला आवडेल. त्यावर राजपुत्र म्हणाला, तुमच्या दर्शनाने सुद्धा पावन झाल्यासारखं वाटत आहे. तुमच्याशी सख्य केलं तर माझ्या कुळाचा उद्धार होईल, यात काहीच नवल नाही. दृष्टी पडता साधूची, होळी होई पापाची. मग कैची वार्ता तापाची, न लगे मोक्षाची गरज. अर्थात साधू संतांच्या केवळ दृष्टिक्षेपाने सुद्धा सगळ्या पापांची आणि त्रिविध तापांची राख रांगोळी होते. तेव्हा मोक्षाची सुद्धा गरज राहत नाही. त्याचं ते विनयशील शांत बोलणं ऐकून त्या पुत्रांना आनंद झाला. त्यांची लवकरच छान मैत्री झाली. ते सगळे नेहमी तिथं येत, यथेच्छ क्रीडा करीत आणि संध्याकाळी परत जात. त्या मुलांची बृहस्पतीसारखी बुद्धी, इंद्रासारखा पराक्रम आणि मदनासारखं सौंदर्य, या सगळ्या अलौकिक गुणांमुळे, तसंच त्यांना तापसपुत्र मानून राजपुत्र त्यांच्याबरोबर रमला. त्यांना परस्परांना भेटल्याशिवाय चैन पडेना, इतकी त्यांची घट्ट मैत्री झाली. या प्राज्ञ मित्रांच्या सहवासात कुवलयाश्व पत्नीच्या विरहाचं दुःख थोडं विसरत असे. पण एकांतात तो तिच्या आठवणीनं व्याकुळ होत असे. डोळ्यांना अश्रुधारा लागत. एके दिवशी त्याचे डोळे लाल झालेले पाहून मित्रांनी चेष्टा केली. प्रेमानं ते म्हणाले, आजी वहिनीने जागर, करविला वाटतो पार. म्हणून या रक्तनेत्र, दिसती आम्हा वाटते. पण त्यांच्या त्या चेष्टेनं त्याने आवरून धरलेले अश्रू वाहू लागले. तो शोकाकुल होऊन गदगदलेल्या कंठाने म्हणाला, हा हा विषय सोडून बोला. मित्र एकदम विस्मित झाले आणि त्याच्या दुःखाने दुःखी होऊन म्हणाले, मित्रा, काय झालं? सगळं सविस्तर सांग. आपलं दुःख मित्रांना वाटल्यानं नष्ट होतं. राजपुत्रानेही आपलं मन त्यांच्यासमोर मोकळं केलं. सगळा घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला. त्याची ती दुःखांतिका ऐकून सगळे नागपुत्र दुःखी मनानं घरी परतले. कुणी हसेना बोलेना, त्यांना जेवणही नकोसं झालं. नेहमी प्रसन्न असणारी आपली मुलं आज अशी विपरीत का वागत आहेत, हिरमुसली आहेत, हे अश्वतर नागाच्या लक्षात आलं. त्यांची म्लान मुखं पाहून पित्याने विचारलं, मुलांनो, तुम्हाला कशाचं एवढं दुःख झालं आहे? कुणी तुमचं मन दुखावलं का? तेव्हा मुलं म्हणाली, शत्रुजित राजाचा पुत्र कुवलयाश्व आमचा मित्र असून तो दुःखी आहे, म्हणून आम्ही दुःखी आहोत. तेव्हा नाग म्हणाला, त्याला कशाचं दुःख झालं ते सांगा. अरे आपण त्यावर उपाय शोधू. मित्रांनी मित्रांवर अवश्य उपकार करावेत, पण सविस्तर कळलं तर त्याचं निवारण करता येईल. त्यावर नागपुत्रांनी त्याची करुण कहाणी सांगितली. कुवलयाश्वाची पत्नी मदालसा ही योगीही मान देत अशी गंधर्व कन्या होती. त्यांचं लग्न कसं झालं, कुवलयाश्व वनात गेल्यावर तालकेतून कसं फसवलं, तिचं सती जाणं, मित्राचा संकल्प, असं सगळं सांगितलं. परंतु मित्राचं दुःख आपण निवारण करू शकत नाही.
ते म्हणाले आत्मा सर्वेंद्रिय निधान, तो पूर्वी भोग भोगून मग पावे समाधान, ना तरी हो निदान दुःखाचे. सगळ्या इंद्रियांचं राहण्याचं स्थान जो जीवात्मा, तो भोगून तृप्त झाला तर आनंदात राहतो. नाहीतर तोच जीव सर्व दुःखाचं कारण होतो. पण यानं तर दुसरी पत्नी न करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. अश्वतर या योगी नागाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, मुलांनो थांबा, मी प्रयत्न करून पाहतो आणि तुमच्या मित्राला सुखी करतो. तो लगेचच बरोबर कंबल नागाला घेऊन हिमालयात गेला. तिथं पिंपरीच्या वृक्षांनी वेढलेल्या तीर्थक्षेत्रात अर्थात लक्षावरणात त्या दोघांनी आसन मांडलं. आहार त्याग केला. प्राणायाम साधून दृढासन घातलं. चित्त एकाग्र करून त्यांनी माता सरस्वतीचं ध्यान आरंभलं. साधक हो, सरस्वती ही प्रत्यक्ष कुंडलिनी जगन्माता आहे. तिचं ध्यान करणं म्हणजे या जागृत शक्तीला संपूर्ण शरणागत होऊन तिच्याशी तद्रूप होणं आहे, समाधिस्थ होणं आहे. त्या समाधी अवस्थेत स्फुरण पावणारे शब्द हे शक्तीचेच असतात, हा भाव पुढील स्तवनामध्ये आहे. अश्वतरनाग भावपूर्ण शब्दामध्ये म्हणे बालवाक्या परी हे स्तुती अवधारी, समुद्रा देती जेवी वारी, तया परी हे स्तुती. नाग म्हणाला, हे माते, आम्ही तुझी लेकरं आहोत. आमचे बोबडे बोल गोड मानून घे. जसं समुद्राच्या पाण्यातून ओंजळ घेऊन समुद्रालाच अर्ध्य द्यावं, तसंच तुझ्या ज्ञानसागरातून ही स्तवनरूपी ओंजळ घेऊन तुलाच वाहत आहोत. माते, हे म्हणजे सूर्याची दिव्याने आरती करण्यासारखंच आहे, हे आम्ही जाणतो. माते, तू सरस्वती आहेस, भारती आहेस, स्फुरण देणारी तूच आहेस. तू जशी स्फूर्ती देशील तसंच स्तवन घडणार आहे. जे हे दिसते जग, ते सर्व तुझे अंग, मी भिन्न कसा मग, हे सांग तू माते. हे माते, तू संपूर्ण जगाला स्थूल सूक्ष्म रूपानं व्यापून आहेस. हे जड जग तुझंच शरीर आहे. मी त्याच जगात असल्याने तुझ्यापेक्षा भिन्न कसा असेन बरं? जड जगतोक्षर, भोक्ता जीवतो अक्षर, तू सोडून क्षराक्षर, अससी परसाक्षित्वे. बाह्यतः दिसणारं जग हे नाशिवंत आहे, क्षर आहे. हीच तर प्रकृती आहे. त्या प्रकृतीच्या त्रिगुणी मोहमायारूपी विषयांचा भोग घेणारा जीवात्मा, तो मात्र अक्षर आहे, अविनाशी आहे. पण तू नाही क्षर आहेस, नाही अक्षर आहेस. तू क्षराक्षराच्या पलीकडे आहेस, त्यांच्या अतीत आहेस. पण त्यांचे व्यवहार तू साक्षीभावाने पाहतेस. तू त्या व्यवहारांची ना करती आहेस ना भोगती आहेस. तू त्या सगळ्यांपासून परे आहेस. पण तरीही द्रष्टाभावात सगळ्या व्यवहारांचं निरीक्षण करतेस, त्यांच्या नोंदी ठेवतेस आणि नियमन सुद्धा करतेस. हां, जो तुझा दास असेल, तुझ्या चरणी पूर्ण शरणागत असेल, त्याला मात्र आतून तू मार्गदर्शन करतेस. जलावर बुद्बुद जसे, त्वद्रूपी जीव तसे, जीवेश्वर हा भेद भासे, उपाधी वशे त्वद्रूपी. हे माते, पाण्यावर बुडबुडे येतात, अल्पकाळ राहतात आणि पुन्हा पाण्यामध्येच विरून जातात. तसंच तुझ्या चैतन्यरूपी सागरावर हे जीव, हे जगत उत्पन्न होतात, थोडा वेळ राहतात आणि पुन्हा तुझ्यातच विरून जातात. प्रत्यक्षात ते चैतन्य स्वरूप तुझ्याशी एकरूप असूनही
बाह्य नामरूपादींच्या उपाधीमुळे ते तुझ्यापेक्षा भिन्न असल्याचा आभास निर्माण होतो. अर्थात जीव आणि ईश्वर हे द्वैत हा भेद निर्माण होतो. तसाच तो दोन जीवातही निर्माण होतो. उपाधीमुळे जे नाही ते भासतं, पण प्रत्यक्षात प्रत्येक जीव ब्रह्मस्वरूपच आहे. तू ओंकार रूपिणी, तिन्ही गुणांची स्वामिनी. तू अर्धमात्रा होऊनी, विकार सोडूनी राहसी. हे माते, तू प्रणवरूपिणी आहेस, अर्थात संपूर्ण विश्वाची कुंडलिनी जगन्माता आहेस. ओंकार हे तुझं स्वरूप आहे. रजोगुणी ब्रह्मशक्ती होऊन तू विश्वाचा पसारा प्रसवतेस, ती तुझी अकार मात्रा आहे. सत्वगुणी विष्णू शक्ती होऊन तू विश्वाचं पालनपोषण करतेस, ती तुझी उकार मात्रा आहे. आणि तमोगुणी शिवशक्ती होऊन तू प्रलयकाळी विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेतेस, ती तुझी मकार मात्रा असते. अशी तीन गुणांची स्वामिनी होऊन तू सृष्टीचं कार्य चालवतेस. हे तुझं दृश्य कार्य आहे. पण जेव्हा तू अर्धमात्र स्थितीस जातेस, तेव्हा गुणातीत होतेस. जगाच्या बाह्य व्यवहारापासून अलिप्त, निराकार, निर्विकार असतेस. साधक बंधू भगिनींनो, पुढे हा भाग सविस्तर येणार आहे. आता थोडक्यात पाहत आहोत. जे ब्रह्मांडी तेच पिंडी असतं. पिंड शरीर रचून उरलेली शक्ती मूलाधारामध्ये शरीर रचताना अ, सुप्तावस्थेत जगत कार्य करताना उ आणि सद्गुरु कृपेने जागृत अवस्थेत प्रतिप्रसव करते तेव्हा शिवशक्ती म होते. एक एक तत्वाचा लय करून सुषुम्नेतून सहस्रारापर्यंत जाते. एक उपमा अशी पण आहे. या तत्वांचं भस्मच शिवाच्या अंगाची विभूती आहे. हा लय क्रम जो होतो तोच मोक्षमार्ग आहे. यानंतर शक्तीची अर्धमात्रा येते. हे माते, अर्धमात्रा अवस्थेत तू सगळ्या विद्यांचा प्रकाश करतेस. व्यक्तीला ज्ञानी करतेस. परेतून उगम पावणारे नादयुक्त स्वर आणि चक्रांच्या दलांच्या स्पंदनातून उगम पावणारे वर्ण यांचा संगम घडवून शब्दरचना करणारी तूच आहेस. योग तपस्वी तुझ्याशी तद्रूप होतात तेव्हा त्या अवस्थेत त्यांच्याकडून हेच शब्द रुचेच्या मंत्रांच्या स्वरूपात प्रकाशित होतात. तूच त्यांच्याकडून ते वदवतेस. हे माते, तूच वेदांची जननी आहेस. म्हणूनच अश्वतर नाग तिचं स्तवन करताना म्हणतो, यज्ञसंस्था सात, सोमसंस्था सात, पाकसंस्था सात ही होत तुझी अंगे. हे माते, तुझ्याशिवाय यज्ञयाग शक्य नाहीत. विद्यांचा प्रकाश शक्य नाही. तूच सगळ्यांचा आधार, तूच सगळ्यांचं कारण, सर्व विद्यांची जननी तूच आहेस. संपूर्ण जगाला कणाकणाला तूच व्यापून आहेस. परंतु तुझा हा महिमा केवळ ज्ञानीच जाणतात. जो तुझा अनन्य भक्त, संपूर्ण शरणागत तुझा दास आहे, तो प्राज्ञच हे जाणतो. ज्यांनी इहपरलोकीचा त्याग केला त्यांनाच त्यांच्या अंतरात तुझं दर्शन घडतं. स्तवन करता करता नाग भावविवश झाले आणि गाऊ लागले. देवो मती जी सद्गती ती सरस्वती, श्रुती गाती जिची कीर्ती तीच भारती. चिन्मय तू वाङ्मय तू अससी भारती, करविसी तू वदविसी तू तू जगद्गती. ये धावनी स्तुती परसोनी भो सरस्वती, मती देऊनी जाड्य हरुनी तारी भारती. अशा प्रकारे आर्त स्वरात केलेल्या स्तुतीमुळे सरस्वती प्रसन्न झाली आणि त्यांच्यासमोर प्रगट झाली. म्हणाली, हे नागा, मी प्रसन्न झाले आहे. वरदान माग. नागाने डोळे उघडले तर हंसावर बसून सरस्वती आलेली आहे आणि समोर प्रगट झाली आहे. दोन हातात वीणा, एका हातात माला तर दुसऱ्या हातात श्रेष्ठ असा दंड. अशी चतुर्भुजा
श्वेत वस्त्र परिधान केलेली, श्वेत कमलासनी प्रसन्न मुद्रेने बसलेली अशी अतिशय सुंदर श्वेतवर्णी सरस्वती प्रत्यक्ष पाहून नागांना अतिशय आनंद झाला. अश्वतर नाग म्हणाला, माते, माते प्रसन्न झालीस. आता तू वर दे. मला आणि या कंबल नागाला गानशक्ती दे. कोमल आलापांपासून उत्तमोत्तम गायन कला प्राप्त होऊ दे. आम्हाला कोमल, मंजूळ, मधुर स्वरात गाता येऊ दे, ज्यामुळे शिव प्रसन्न होईल आणि आम्हाला हवं ते वरदान आम्हाला मिळवता येईल. इथे परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराजांनी बहारदार शब्दरचना केली आहे. सरस्वती म्हणते, तुम्हा दिले नाद रहस्य, ऐकता शंभू सोडून लास्य, हर्षे करील हास्य, वरते आस्य करुणी. लास्य म्हणजे नृत्य आणि आस्य म्हणजे मुख. रहस्य, लास्य, हास्य, आस्य अशी लयबद्ध आणि नादबद्ध रचना श्री दत्त महात्म्यात सर्वत्र भरलेली आहे. रंजक नाद, स्वरबद्धता, लय आणि नाट्य यांचा सुरेल संगम होऊन ते संगीतमय झालं आहे. असो, तर सरस्वती म्हणाली, हे नागदेवतांनो, मी तुम्हाला नाद रहस्य देते. तुम्ही सुंदर रागदारी गायन कराल. हे नागा, नाग हेच ज्याच्या कंठाचं भूषण आहे, असा तो हर तुझं गायन ऐकेल आणि आपलं नृत्य सोडून हर्षभराने तुझ्यावर प्रसन्न होईल. विणा उंचावून सरस्वतीने वर दिला आणि गुप्त झाली. अतिशय समाधानाने दोघे नाग कैलासावरील उपवनात गेले. सरस्वतीच्या आशीर्वादाने ते दोघे विणा आणि वाद्यवृंद घेऊन विविध रागात गाऊ लागले. ताल कालबद्ध, लयबद्ध, मधुर मंजुळ सुस्वर गायन मनाला मोहून घेत होते. विशिष्ट काळात त्याला शोभेसे शास्त्रशुद्ध राग योजून ते आळवीत होते. त्या अत्यंत मधुर गायनामुळे भोळ्या शंकराचं चित्त प्रसन्न होऊन त्या स्वरांबरोबर ते डोलू लागले. म्हणाले, अहो हो शाबास शाबास, गोड लागले हे कानास, खोचले माझ्या मनास, गाणे तुमचे सुरस. सगळ्यांचं चित्त हरण करणाऱ्या त्या हराचं चित्त त्या सुरस गाण्यानं वेधलं गेलं. ज्याचं नाव आशुतोष, अशा त्या हराचं, अशा त्या शिवाचं चित्त संतुष्ट झालं. म्हणाले, अश्वतरा, तू माझ्या मनाला आनंद दिलास. आता तुला हवा तो तुझं कल्याण करणारा वर देतो. असं म्हणून ते प्रगटले. आतल्या शिवाशी तद्रूप झालेल्या त्या नागांनी डोळे उघडून पाहिलं तर समोर वामांगी पार्वतीला घेऊन नंदीवर बसलेले आणि स्मितहास्य करीत प्रत्यक्ष शिव प्रगट झालेले. सूर्य, चंद्र, अग्नी असे त्रिनेत्रधारी, 5 मुखे आणि गौरवर्ण असलेले, भाळावर अर्धचंद्र विराजमान, शिरावरील जटांमधून गंगा वाहते आहे. हरिणाचं कातडं लेऊन, सगळी आयुध घेऊन, सर्पाच्या आभूषणाने नीलकंठ शोभत होता. त्यांचं ते दिव्य रूप पाहून नाग नतमस्तक झाले आणि म्हणाले, हे महादेवा, तुम्ही आमच्यावर प्रसन्न झाला आहात, तर आता वर देण्याची कृपा करा. देवा, कुवलयाश्व राजपुत्राची मदालसा ही पत्नी होती. दैत्यांनी फसवल्यामुळे तिने आपला देह अग्नीला अर्पण केला. ती व्हावी माझी दुहिता, रूपाकार बुद्धीन सोडिता, धरुनी पूर्वशील वृत्ता, पतिव्रता ब्रह्मवादिनी. देवा, तिनं माझी मुलगी म्हणून पुन्हा जन्माला यावं. तिचं रूप, वय, बुद्धी, तिचं चारित्र्य, शील, पातिव्रत्य सगळं तसंच असावं. ती ब्रह्मज्ञानी असावी. ती योगिनी तर व्हावीच, पण योगी पुत्रांची माता व्हावी. तिच्या अंगी क्षमा, शांती ह्या दैवी गुणसंपदा असाव्यात. देवा,
की ब्रह्मनिष्ठ असूनही पतिव्रता सुद्धा असावी. प्रभो, इतरांसाठी हे महाकठीण कर्म असलं तरी आपल्यासाठी काहीच कठीण नाही. हे प्रभो, दया करा आणि माझं हे मागणं मान्य करा. नागाची आर्जवी विनंती ऐकून शिव प्रसन्न झाले. म्हणाले, तथास्तु. हे अश्वतरा, तू स्वस्थानी जा, विधियुक्त श्राद्ध कर. मध्यम पिंड घेऊन पत्नीला खावयास दे. मदालसेच्या स्वरूपाचं तंतोतंत चिंतन करून तो पिंड प्राशन करताच ती श्वसन मार्गानं तात्काळ प्रगट होईल, असं म्हणून ते अंतर्धान पावले. नागांनी कृतज्ञतेने वंदन केलं आणि पुन्हा पाताळात स्वगृही परतले. मदालसेचं विधियुक्त श्राद्ध केलं आणि शंकराला स्मरून पिंडाचं भक्षण करविलं. नागपत्नीने सुद्धा अत्यंत श्रद्धेने, भक्तीने जसं मदालसेचं रूप ऐकलं होतं तसं पूर्ण ध्यानी स्मरून त्या पिंडाचं भक्षण केलं. तसे तिचे जोरजोरात श्वास सुरू झाले आणि श्वासाबरोबर एक गोळा बाहेर पडला. तो तेजपुंज गोळा अंगुष्ठाकार झाला. त्यात मदालसेचेच रूप दिसत होतं आणि क्षणोक्षणी वाढत जाऊन त्याने मदालसेच्या शरीराचा आकार धारण केला. तीच बुद्धी तोच आकार, तेच रूप तोची वर्णस्वर, घेऊन प्रगटे सत्वर, घे बरोबर तीच स्मृती. तीच बुद्धी तोच आकार तेच रूप तोच आवाज घेऊन ती प्रगट झाली. एवढंच नाही तर ती जिवंत असताना दहनापूर्वी तिची जी स्मृती होती ती सुद्धा तशीच होती. पतीच्या मृत्यूच्या बातमीमुळे ती दुःखाने पाय आपटत रडत होती. आता तो आला नाही तर कंठी घेऊन आत्मदहन करते असं म्हणून ती अग्निप्रवेश करण्यासाठी उठली. नाग मनातून थक्क झाला. तिला दहनाचं स्मरण नाही म्हणून ती पुन्हा सती जायला निघाली आहे हे लक्षात येताच त्याला फार समाधान वाटलं. त्या दाम्पत्याने तिला अंतःपुरात नेऊन तिचं हर प्रकारे सांत्वन करण्याचा, तिचं रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. साधक हो, इथं 27वा अध्याय संपतो. आपण या अध्यायाकडे डोळसपणे पाहता अश्वतर नागाने केलेलं सरस्वती स्तवन, तिनं दिलेलं नाद रहस्य, पंचमुखी शिवाचं प्रसन्न होणं, त्यांच्या आशीर्वादानं योगिनी मदालसेचा पुनर्जन्म होणं, ह्या सर्व नाट्यमय प्रसंगात केवळ मनोरंजक कथाकथन आहे का? नक्कीच नाही. इथं केवळ शब्दांचा खेळ नसून त्या शब्दात गूढ ज्ञान भरलेलं आहे असं जाणवतं. ते शोधण्याचा यथाशक्ती प्रयत्न करताना जे थोडंफार समजलं उमजलं ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण पुढील भागात आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ.